मित्रांनो, लाडक्या बहिणींना एकाच वेळेस 3,000 रुपये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाणार या संदर्भातील व्हिडिओ आपण बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती एकाच वेळेस 2 महिन्याचे हप्ते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे आणि त्या संदर्भातील प्रक्रिया देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती. मित्रांनो, नगरपालिका आणि नगरपरिषदा याच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी उशीर झालेला होता आणि त्याच्याचमुळं लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकाच वेळेस म्हणजे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती वितरित केला जाणार होता. मित्रांनो, हा हप्ता वितरित केला जात असताना याच्यामध्ये आडकाठी निर्माण होऊ शकते आणि जे राज्यातील विरोधी पक्ष आहेत यांच्याकडून या हप्त्यावरती आक्षेप नोंदवल्या जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं कुठेतरी हा हप्ता वितरित करण्यासाठी ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा हप्ता वितरित केल्यामुळं कदाचित या लाडक्या बहिणींचा म्हणजे सरकारच्या बाजूने झुकाव होऊ शकतो आणि सरकारला त्याचा एक मोठा निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या माध्यमातून साहजिकच यामध्ये म्हणजे हा हप्ता वितरित करण्यासाठी विनंती करण्यात येईल की हा हप्ता नंतर वितरित करण्यात यावा. कारण एकाच वेळेस 3,000 रुपये वितरित केल्यानं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सरकार म्हणजे जे मतदान वर्ग आहे, महिला वर्ग आहे, हा सरकारच्या बाजूने झुकू शकतो आणि त्याचा मोठा एक फायदा सरकारला होऊ शकतो. त्याच्यामुळं विरोधी पक्ष म्हणजेच प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की हा हप्ता निवडणुका झाल्याच्या नंतर वितरित करण्यात यावा. त्या संदर्भातील माहिती तुम्ही वरती स्क्रीनवरती बघू शकताय. मित्रांनो, साहजिकच आहे कारण ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारण 16 तारखेला 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे आणि 13 किंवा 14 तारखेला जर हा हप्ता वितरित केला गेला तर याचा मोठा फायदा हा राज्य सरकारला म्हणजेच भाजप सरकार असेल यांच्या सरकारला मोठा याचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळं हा हप्ता वितरित करण्यासाठी आता कुठंतरी आडकाठी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं हा हप्ता लवकरात लवकर वितरित व्हावा आणि विरोधी पक्षाने जी मागणी केलेली आहे ती देखील सार्थकच आहे.